कर्क राशी 24 मे रविवार कर्क राशीच्या आयुष्यात मोठी उलथापालट या 3 गोष्टींवर ठेवा बारीक लक्ष. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज 24 मे रविवारचा हा पवित्र दिवस केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर ब्रह्मांडात घडणाऱ्या एका महाभयंकर आणि तितक्याच अद्भुत उलथापालथीचा साक्षीदार ठरणार आहे. आज चंद्रदेव स्वतः तुमच्या कर्क राशीत विराजमान आहेत. आज तुमचं मन का घाबरत आहे? का असं वाटतंय की काहीतरी खूप मोठं बदलणार आहे? होय, आज तुमच्या आयुष्यात एक अशी उलथापालथ होणार आहे जी तुम्ही स्वप्नातही विचार केली नव्हती. आज आपण अशा 3 अत्यंत गुप्त गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यावर आज बारीक लक्ष ठेवायचं आहे. जर आज तुम्ही सावध राहिलात तर येणारा काळ तुमचा असेल, पण जर एक लहानशी चूक झाली तर पश्चातापाशिवाय हातात काहीही उरणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुमचे डोळे ओलावतील, कारण आज मी फक्त ज्योतिष सांगायला आलो नाही, तर तुमच्या काळजाला हात घालायला आलो आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटच्या काही मिनिटांत मी अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याचं सोनं करू शकते. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये तुमची सगळी काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आत्ताच्या आत्ता लिहा, ओम स्वामी समर्थ, माझ्या पाठीशी रहा. बघूया किती खरे भक्त आज स्वामींवर विश्वास ठेवून कमेंट करतायत. तुमच्या एका कमेंटनी तुमच्यावरची मोठी आपत्ती टळू शकते. आत्ताच कमेंट करा. तुम्ही जन्मालाच आला आहात इतरांना प्रेम देण्यासाठी, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? तुम्ही प्रत्येकाला आपलं मानलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुमच्या पाठीवर फक्त फसवणुकीचे घाव मिळाले. आज 24 मेचा हा रविवार तुमच्या याच दुःखाचा हिशोब करण्यासाठी आला आहे. आजची ही उलथापालथ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर पुन्हा एकदा ताठ कण्याने उभे करण्यासाठी आहे. आज घाईगडबड करू नका. शांत बसा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या आयुष्याशी जोडून पहा. 1. भावनांचा उद्रेक आणि नात्यांमधील अदृश्य भिंत. माझ्या कर्क राशीच्या जीवांनो, पहिली गोष्ट ज्याच्यावर तुम्हाला आज बारीक लक्ष ठेवायचं आहे ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावना आणि नात्यांमधील अचानक निर्माण होणारी अदृश्य भिंत. कर्क राशीचे लोक हृदयाने अत्यंत मऊ असतात. तुम्ही इतरांवर इतकं प्रेम करता की समोरच्याला देव मानता. पण आज चंद्र आणि शनीची एक अशी सावली तुमच्या राशीवर पडत आहे ज्यामुळे तुमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. आज तुम्हाला असं वाटेल की या जगात माझं असं कोणीच नाही. ज्या कुटुंबासाठी तुम्ही दिवसरात्र एक केला तेच लोक आज तुमच्या भावनेची किंमत करणार नाहीत. आज घरात एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुमच्या साध्या बोलण्याचाही चुकीचा अर्थ काढला जाईल. आज तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि मनावर ताबा ठेवावा लागेल. आजचा वाद हा केवळ वाद नसेल, तर तो नाती कायमची तोडणारा ठरू शकतो. आज तुमच्या मनात येईल की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. कोणाला माझी कदरच नाही, तर मी तरी का कोणासाठी झिजायचं? हा विचार आज प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीच्या मनात डोकावणार आहे. पण हा ग्रहांचा खेळ आहे हे विसरू नका. ज्याच्यावर तुम्ही अंधळेपणाने विश्वास ठेवला होता ती व्यक्ती आज तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, मला माहिती आहे, पण हेच सत्य आहे. ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे खिसे रिकामे केले तोच माणूस आज तुमच्या नावावर खडे फोडत आहे. मनाला इतकी तीव्र वेदना होईल की तुम्हाला रडू कोसळेल, पण रडू नका. स्वामी म्हणतात, जेव्हा मी तुमच्या आयुष्यातून एखाद्या चुकीच्या माणसाला दूर करतो तेव्हा त्याचा शोक करू नका. उलट माझे आभार माना की मी तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवलं. आता बस झाली ही लाचारी. आज 24 मे रोजी तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. 2. पैशांचे व्यवहार आणि आर्थिक फसवणूक. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैशांचे व्यवहार आणि आर्थिक क्षेत्रात होणारी अचानक उलथापालथ. कर्क राशीचे लोक पैशाच्या बाबतीत सहसा सावध असतात, पण जेव्हा नात्यांचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करून टाकता. कोणीतरी रडणारं तोंड करून तुमच्याकडे आलं की तुमचं हृदय विघळतं आणि तुम्ही स्वतःकडे नसतानाही कुठून तरी कर्ज काढून त्याला मदत करता आणि नंतर तो माणूस पैसे घेऊन गायब होतो. आज 24 मे रोजी तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेण्यासाठी काही धूर्त लोक तुमच्या आजूबाजूला घिरट्या घालत आहेत. आज रविवारी चुकूनही कोणालाही 1 रुपया सुद्धा उधार देऊ नका. आज दिलेला पैसा कधीही परत येणार नाही, उलट ते नातंही कायमचं संपून जाईल. आज आर्थिक फसवणुकीचे प्रचंड मोठे योग तुमच्या राशीत दिसत आहेत. जर तुम्ही शेअर्स मार्केट,
फॉरेक्स ट्रेडिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत असाल तर आजचा दिवस अत्यंत सावधगिरीचा आहे. आज बाजारात मोठी अस्थिरता येऊ शकते, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला वाटेल की इथे पैसे टाकले तर दुप्पट होतील, पण ती एक मायावी जाळी असेल. कमी वेळात जास्त पैसा देणाऱ्या योजनांपासून आज 4 हात दूर रहा. आज पैशाच्या बाबतीत तुमच्या घरातही तणाव निर्माण होऊ शकतो. उत्पन्नाचे मार्ग मर्यादित आणि खर्चाचा डोंगर मोठा अशी परिस्थिती समोर येईल. आज अचानक काही असे खर्च निघतील जे तुमच्या बजेटच्या बाहेर असतील. या आर्थिक चणचणीमुळे तुमचं मन अत्यंत हताश होईल. माझ्या भावांनो, हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. याच सोबतीने आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गुपिते कोणाशीही शेअर करायची नाही आहेत. तुम्ही ज्याला तुमचा हितचिंतक समजून मनातील गुपित सांगाल, तोच माणूस उद्या समाजात तुमची नाचाकी करण्यासाठी त्याचा वापर करेल. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या विरुद्ध काही छुपे शत्रू कारस्थान रचण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काम करत आहात त्याचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आज तुमचे काम शांतपणे करा. कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. तुमची गुपिते आणि आर्थिक व्यवहार अत्यंत सुरक्षित ठेवा. 3. आरोग्याची घसरण आणि मानसिक अस्वस्थता. माझ्या काळजाच्या तुकड्यांनो, तिसरी आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे आरोग्य आणि मनाची प्रचंड अस्वस्थता. आपण सगळ्या जगाची काळजी घेतो, पण जेव्हा स्वतःच्या शरीराचा प्रश्न येतो तेव्हा कर्क राशीचे लोक सर्वात जास्त निष्काळजीपणा करतात. वेळेवर न जेवणे आणि रात्री उशिरापर्यंत विचार करत बसणे यामुळे तुमचे शरीर तुम्हाला साथ देणार नाही. आज पोटाचे विकार, छातीत जळजळ किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज बाहेरचे अन्नपदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. पण शरीराच्या आजारपणापेक्षाही आज तुम्हाला मानसिक आजारपण जास्त सतावणार आहे. आज तुमच्या मनावर नैराश्याचे काळे ढग दाटून येतील. भूतकाळातील अपयश, जुन्या जखमा, कोणीतरी केलेला अपमान या गोष्टी आज तुमच्या डोक्यात चक्रावून फिरत राहतील. तुम्हाला असं वाटेल की माझं आयुष्य संपलं आहे, माझ्या आयुष्यात कधीच चांगले दिवस येणार नाहीत. हा नकारात्मकतेचा प्रभाव आज इतका तीव्र असेल की तुम्हाला खोलीत एकटं बसून रडावंसं वाटेल. जेव्हा मनामध्ये असे वाईट विचार येतील तेव्हा सरळ स्वामींच्या फोटोसमोर जाऊन बसा. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहा आणि म्हणा, स्वामी, मी थकलोय, आता तुम्हीच मला सांभाळा. बघा तुमच्या मनावरचा भार कसा हलका होतो ते. आजच्या दिवशी वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. ग्रहांची स्थिती अशी आहे की आज लहान मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज शरीराला विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे या रविवारचा उपयोग स्वतःला आराम देण्यासाठी करा. भविष्यातील सोनेरी पहाट आणि स्वामींचा अभयहस्त. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, ही उलथापालत ऐकून घाबरू नका. यामागे निसर्गाचा एक खूप मोठा आणि शुभ हेतू लपलेला आहे. जेव्हा जुनं घर पाडलं जातं तेव्हाच तिथे नवीन आणि सुंदर बंगला उभा राहू शकतो. तुमच्या आयुष्यातील ही उलथापालत सुद्धा तुमच्या आयुष्यातील कचरा, चुकीची माणसं आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी आली आहे. आज 24 मेचा हा रविवार जरी संघर्षाचा असला तरी तो तुमच्यासाठी एक नवीन आणि सोनेरी पहाट घेऊन येणार आहे. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो त्याचा काळही काही वाकडं करू शकत नाही. आज सायंकाळ नंतर ग्रहांची स्थिती हळूहळू बदलायला लागेल. चंद्रावर गुरु ग्रहाची अमृत दृष्टी पडणार आहे आणि जशी ही दृष्टी पडेल तसा तुमच्या मनातील अंधार दूर होईल. जे काम रखडलं होतं ते कसं पूर्ण करायचं याची बुद्धी सुचेल. पैशाची जी चणचण भासत होती ती दूर करण्यासाठी कुठून तरी अचानक मदत मिळू शकते. भावनिक साध. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता मी ज्योतिष सोडून तुमची बहीण म्हणून बोलणार आहे. मला माहिती आहे तुम्ही आतून किती तुटला आहात. मला माहिती आहे की रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपतं तेव्हा तुम्ही उशीत तोंड लेपवून किती रडता. कोणालाही न सांगता तुम्ही किती मोठ्या दुःखाचा डोंगर एकट्याने खांद्यावर वाहून नेत आहात हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना माहिती आहे. कधी पैशाची चिंता, तर कधी मुलांचे भविष्य, तर कधी स्वतःचे आजारपण. किती सहन करणार तुम्ही? कधी कधी असं वाटतं ना की सगळं संपवून टाकावं. पण आज माझे हे शब्द कान उघडून ऐका. तुम्ही कमजोर नाही आहात. तुम्ही त्या स्वामींचे लेकरू आहात ज्यांनी या संपूर्ण जगाची निमित्ती केली आहे. जर आज तुमच्या आयुष्यात दुःख आहे तर ते दुःख सुद्धा स्वामींनीच दिलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की माझ्या या लेकरामध्ये या दुःखाला हरवण्याची ताकद आहे. माझ्या कर्क राशीच्या माऊलींनो, आज रडणं बंद करा. तुमचे हे अश्रू खूप मौल्यवान आहेत. त्यांना अशा लोकांसाठी वाया घालू नका ज्यांना तुमच्या असण्याने काहीही फरक पडत नाही. आज 24 मेच्या या पवित्र रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा देव्हाऱ्यासमोर एक दिवा लावा. स्वामींच्या चरणावर डोके ठेवा आणि त्यांना म्हणा, स्वामी, आजपर्यंत मी खूप सहन केलं,
आता माझी ताकद संपली आहे, पण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, ज्या क्षणी तुम्ही तुमची चिंता स्वामींच्या चरणी अर्पण कराल, त्याच क्षणी तुमच्या मनाला एक अशी शांतता लाभेल जी तुम्ही अनेक वर्षांनाही अनुभवली नसेल. स्वामी तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा भावुक संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कर्क राशीच्या मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी कृपा राशीफल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत रहा. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.